पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना समितीच्या वतीनं वेगवेगळ्या सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेत शेकडो किलोमीटर पायपीट करून येणाऱ्या भाविकांना मंदिरात श्वसनाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीकडून मंदिरात वातानुकूलित यंत्रणा उभारण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूयात। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। याच कामाअंतर्गत सध्या 16 खांबी आणि चौखांबीमध्ये या ठिकाणी AC बसवण्याचं काम चालू आहे। मंदिर पूर्णतः वातानुकूलित करण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले होते आणि त्यानुसार आता मंदिरामध्ये 16 खांबी आणि चौखांबी ज्या परिसरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्या ठिकाणी आता वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। मंदिरामध्ये येणारा भाविक हा आषाढी यात्रा कालावधीमध्ये शेकडो किलोमीटर पायी चालत येतो, दर्शन रांगेमध्ये उभं राहतो आणि त्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर त्याला सफोकेशनचा त्रास होतो। यासाठी पालकमंत्र्यांनी वातानुकूलित मंदिर करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार आता हे काम सुरू आहे। या ठिकाणी जवळपास 10 सेंट्रलाइज AC 16 खांबे आणि चौखांबीमध्ये बसवण्यात आलेले आहेत। त्यामुळे पायपीट करून आलेल्या भाविकाला आता मंदिरामध्ये वातानुकूलित यंत्रणेची सुविधा मिळणार आहे आणि गारेगार वातावरणामध्ये विठुरायाचं दर्शन त्यांना घेता येणार आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराचं जतन संवर्धनाचं काम चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण इलेक्ट्रिकची सुद्धा सर्व कामे आता सुरू आहेत। आता भाविक मंदिरामध्ये दाखल झाल्यानंतर 16 खांबी असेल, 4 खांबी, गाभारा या ठिकाणी आता आपण सेंट्रलाइज AC बसवलेले आहेत। त्याचं 2 दिवसापूर्वी टेस्टिंग सुरू केलेलं आहे आणि आता त्याची यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे। म्हणजे मंदिरात भाविकांनी प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी आता 23 ते 26 टेम्परेचर मेंटेन करून त्यांना त्या ठिकाणी थंडावा निर्माण केलेला आहे, जेणेकरून भाविक मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांना शांततेत श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।